तिलकनगर बाल विद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड सेकंड. सब्जेक्ट इंग्लिश बालभारती. टॉपिक 3.4 स्टोरी टाइम Nina's Dream, Part 3. In the previous video, we understand the half lesson. In this video, we are going to understand the remaining lesson. Nina felt, will my wishes ever come true? Felt means वाटले. नीनाला वाटायचे, माझ्या इच्छा, माझी स्वप्न कधी पूर्ण होतील का? वन डे अ स्मार्ट लेडी कम टू देअर व्हिलेज. एके दिवशी एक हुशार चाणाक्षबाई त्यांच्या गावात आली. शी हॅड अ बॅग. तिच्याकडे बॅग होती. सम बुक्स अँड अ पर्स ऑन हर शोल्डर्स. काही पुस्तकं आणि खांद्यावर पर्स होती. नीना रॅन टू हर अँड आस्क. नीनाने तिच्याकडे धाव घेतली आणि तिला विचारले, हू आर यू? आर यू गोइंग टू लिव्ह इन अवर व्हिलेज? तुम्ही कोण आहात आणि तुम्ही आमच्या गावात राहणार आहात का? द लेडी स्माइल्ड अँड सेड. ती महिला हसली आणि म्हणाली, एस, आय एम ऋतुजा. होय, मी ऋतुजा आहे. आय एम गोइंग टू लिव्ह इन युअर व्हिलेज. हो, मी तुमच्या गावात राहणार आहे. वी आर गोइंग टू स्टार्ट अँड ॲक्टिव्हिटी सेंटर हिअर फॉर द लिटिल गर्ल्स लाईक यू. आणि आम्ही इथे एक ॲक्टिव्हिटी सेंटर म्हणजेच एक उपक्रमांचं केंद्र सुरू करणार आहोत. लिटिल गर्ल्स लाईक यू. तुझ्यासारख्या लहान मुलींसाठी उपक्रम केंद्र सुरू करणार आहोत. आय ऑल्सो लिव्ड अँड वेंट टू स्कूल इन अ स्मॉल विलेज लाईक धिस. मी सुद्धा अशाच एका छोट्या गावात राहत होते आणि तिथल्या शाळेत जात होते. नीना वॉज हॅप्पी. नीनाला खूप आनंद झाला. शी हेल्ड ऋतुजाज हँड. तिने ऋतुजाचा हात पकडला. अँड टूक हर होम. आणि तिला स्वतःच्या घरी घेऊन आली. शी ऑफर्ड हर सम टी अँड लड्डूज. तिने ऋतुजाला चहा आणि लाडू देऊ केले. ऋतुजा सेड, थँक यू नीना. ऋतुजा नीनाला म्हणाली, धन्यवाद नीना. आय एम अ पायलट. मी वैमानिक आहे. बट आय हॅव लेफ्ट द जॉब. परंतु मी माझा व्यवसाय, मी माझी नोकरी सोडून दिली आहे. बिकॉज आय वॉन्ट टू टीच डिफरंट थिंग्स टू द लिटिल गर्ल्स फ्रॉम व्हिलेज. कारण मला खेडेगावातल्या मुलांसाठी अशा मुलींना वेगवेगळ्या गोष्टी शिकवायच्या आहेत. त्यासाठी मी माझी नोकरी सोडलेली आहे. अ पायलट रिअली? नीनाला आश्चर्य वाटलं आणि मग ती आश्चर्याने विचारू लागली, खरोखर तू पायलट आहेस? नीना वॉज जम्पिंग विथ जॉय. नीना आनंदाने उड्या मारू लागली. सी मदर, गर्ल्स कॅन फ्लाय. ती आईला म्हणाली, बघ आई, मुलीसुद्धा उडू शकतात. ऋतुजा स्माइल्ड अँड सेड. ऋतुजा हसली आणि म्हणाली, दे कॅन सेल अक्रॉस द ओशन टू. टू मीन्स सुद्धा, की मुलीसुद्धा समुद्र पार करून जाऊ शकतात. मदर टू वॉज व्हेरी हॅपी. आईसुद्धा खूप आनंदी झाली. नीना रॅन आउट टू टेल एव्हरीवन अबाउट द न्यू ॲक्टिव्हिटी सेंटर. आता नीना घरातून बाहेर पडली आणि ती धावू लागली प्रत्येकाला या नवीन उपक्रम केंद्राविषयी सांगण्यासाठी. Now we will see the hard words for this remaining part of lesson. First, smart. SMART, smart. Smart means चलाक, चुनचुनीत. Second, activity center. Activity center means उपक्रम केंद्र. Third, offered. OFFERD. Offered means देऊ करणे. Fourth, pilot. PILOT. Pilot means वैमानिक. Now you write down these hard words
and read the whole lesson twice. Thank you.